23,000 कोटी रुपयेचे जे विजेचे बिल आहेत ते आपण माफ केलेले आहेत। जे शेतकऱ्याकडून वसूल झाले असते ते आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ करण्याचं काम केलं आहे। आज खरं म्हणजे त्याची सगळी माहिती देऊन मी आपला वेळ घेणार नाही। आज सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 यामध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य हे बेस्ट स्टेट म्हणून, सर्वोत्तम राज्य म्हणून आपल्याला केंद्र सरकारने त्या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे। आणि त्यासोबत आपल्याच राज्यातली कानिफनाथ पाणी वापर संस्था नाशिक याला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे संस्थात्मक कॅटेगरीतनं। आणि महानगरपालिका कॅटेगरीतनं नवी मुंबई महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट शहर स्थानिक संस्था अशा पद्धतीचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि एकूणच सिंचन आणि पाणी वापर याच्यामध्ये महाराष्ट्र देशातलं बेस्ट राज्य म्हणून महाराष्ट्राला केंद्र सरकारने हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे। आज मी मगाशी सांगितलं की राज्याने ई कर्करोग धोरण देखील या ठिकाणी तयार केलं आणि त्याच्यामध्ये त्रिस्तरीय N1, L2 आणि L3 अशा आपण उपचार सेवा तयार करतो महाकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून। आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कॅन्सरची व्यवस्था ही आपण उभी करणार आहोत। काही मुद्दे काही सदस्यांनी देखील मांडलेले आहेत। मी थोडक्यात जेवढ्या मुद्द्यांचा आढावा घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये भास्कररावांनी इंदू मिलच्या स्मारकाच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता। आता याच्यामध्ये स्ट्रक्चरल कामं 100% पूर्ण आहेत, प्रवेशद्वार इमारत 96% पूर्ण आहे, व्याख्यान वर्ग 98% पूर्ण आहे, ग्रंथालय 99% पूर्ण आहे, प्रेक्षागृह 92% पूर्ण आहे। आणि आता 230 फुटाचं पर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि यावर्षी 400 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी सुरू आहे। गिरणी कामगारांच्या घराच्या संदर्भातला एक विषय सुनील प्रभूंनी मांडला होता, तर त्याही संदर्भात 13,453 सदनिकांचं काम आपण पूर्ण केलेलं आहे। आणि आता मागच्या काळामध्ये मुंबईच्या आसपास जे घरं आपण गिरणी कामगारांना देणार होतो त्या संदर्भातली एक मोठी स्कीम मंजूर झाली आहे। लवकरच त्याचं भूमिपूजन आपण करणार आहोत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात जी काही घरं आहेत ती घरं त्या ठिकाणी मिळतील। एक केंद्र सरकारच्या जमिनीवरच्या झोपड्यांच्या संदर्भात विषय मांडण्यात आलेला होता। त्या संदर्भात काही ठिकाणी आपल्याला आता NOC मिळते आहे, काही ठिकाणी NOC मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो। त्यासोबत जे जसे येतील तसे सांगतो। एक विषय युवा प्रशिक्षण हा विषय आला होता। ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याच वेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे। आणि म्हणून आपण साधारणपणे आपल्या मुलांना कुठेही नोकरीला गेले तुमच्याकडे काय अनुभव आहे हा विचारला जातो आणि असा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही। म्हणून जवळपास लाखभर मुलांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये 11 महिने काम दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं की हे काम यांनी केलं आहे। ते कुठे नोकरीला जातील तर त्यांच्याकडे एक राज्य सरकारमध्ये काम केल्याचं सर्टिफिकेट असेल। पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही। त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये। कोणीतरी सांगितलं, मला वाटतं भास्करराव बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही किंवा ती काही क्लिप आहे। ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो। हे त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं भाषण आहे आमच्याकडे की मंत्र्यांनी सांगितलं की परमनंट करतो म्हणून सांगितलं। त्यानंतर एक विषय वडेट्टीवार साहेबांनी दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचा केला होता। 24-25 मध्ये 767 रोजगार मेळावे आयोजित केले।
या मेळाव्याला 7,273 उद्योजक होते. 1,27,357 उमेदवार होते. त्यापैकी 38,512 उमेदवारांची नोकरी करता निवड झाली.